आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अश्विन, अरे काय चाललंय का तुझं? त्या उर्वशी बरोबर राहून राहून ना डोसकं फिरलाय तुझं. अरे स्वतःची जन्मदात्या बापाकडे लक्ष नाही तुझं. तुझा प्लॅन काय हे तुझ्या बापाला सांगायची गरज नाही वाटत तुला? कधी समजा आमच्या मनासारखं होणार आहे कोण जण? ती तुझी आहे, ती जाऊन बसलाय तिकडे माहेरला. अरे तू असती मला खुट्याला अडकवायला लागलायस. कधी कधी वाटतं तुझी आई जी बोलत होती ना तेच बरोबर होतं. डॅड चिल चिल. हे बघा, कोण बरोबर कोण चुकीचं हे तुम्हाला लवकरच कळेल. आणि मी सगळं नीट करतोय ना, विश्वास ठेवा माझ्यावर. ते काय नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग तुझा पुढचा प्लॅन काय ते. नाही नाही, मला ते कळायलाच पाहिजे. आय एम सॉरी डॅड, आता मला हे विचारू नका. आणि हा प्लॅन जितक्या कमी लोकांमध्ये राहील ना तरच तो सक्सेस होतो. लोक कमी लोकांच्यात म्हणजे कुणाच्यात र? तुझ्या आणि त्या उर्वशीमध्येच ना? तुझ्या बापावर तुझा भरोसा नाही? डॅड मी असं म्हणालोच नाहीये. मी म्हणालो ना तुम्हाला की मी सगळं नीट करतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता शांत राहा, तेच योग्य राहील. वाह, म्हणजे आता तू आम्हाला शिकवणार काय योग्य आहे ना काय योग्य आहे ते? लय मोठा झालास रे तू, बापाला शिकवायला लागलायस तू. अरे तुला त्या उर्वशीचे खरं रंग माहित नाही अजून. आज आलायस तू इथं. लई वर्ष झाली मी ओळखतोय त्या उर्वशीला आणि त्या यशवंताला. हे बघ, माझ्या परस्पर त्या दोघांबरोबर तू कोणताही व्यवहार करायचा नाहीस. अरे मी हाय ना तुझ्या पाठीशी. आपण करू की समजा समजून उमजून. आणि हे ध्यानात ठेव, ती उर्वशी ना ती साप आहे साप. याच भरोसा नका ठेवू तिच्यावर. कधी फणा काढून ती तुलाच डिवसेल ना, तुझं तुला बी कळायचं नाही. डॅड तुम्ही काही काळजी करू नका. पुढचं पुढे बघू. अश्विन, अश्विन, आई खायला दे ना काहीतरी, लय भूक लागली. लागली का भूक लगेच? दम धर जरा. अगं स्वयंपाकघरातलंही काम आहेत मला, देते थोड्या वेळानं. बर बर, लय कामात आहेस नाही का? ऐक ना. आई बोल ग. एक विचारू का? नाही म्हणलंस तर विचारणार नाही आहेस का? बोल, काय विचारायचं ते विचार बाई. ती अक्षरा जरा विचित्रच वागायला लागली ना? नाही म्हणजे असं रोज सारखी दिसत नाही ग. तिच्यात आणि सुंदर मध्ये काही बिनसलंय का? तुला कशाला पडल्यात ग नसत्या उचापत्या? हा, काय बी नसलं नाही त्यांच्यात. आणि त्यांच्यात काय बी नसलं असेल ना तरी तू मध्ये पडू नगस. आपल्याला काय करायचंय? आपण भलं ना, आपलं काम भलं. उगा आगाऊपणा करायला जाऊ नकस. आई तुझ्याकडे बघूनच कळतंय तू काहीतरी नक्कीच लपवतेस. नक्की काहीतरी गडबड आहे आणि याचा शोध तर घ्यायलाच पाहिजे. काय सांगावं, त्यात माझ्याच फायद्याचं काही दडलं असेल तर? अहो आलीच परत पुढे? माझं ऐकून घ्या ना एकदा. बोल. नाही बोल बोल. नाही परत असं व्हायला नको ना की मी तुझं काय ऐकूनच घेत नाही. बोल. चिडू नका ना प्लीज. एकदा शांत राहून
मी काय म्हणते त्याचा नीट विचार तरी करा. मला सांगा, शरू सुखात राहिलेली, आनंदात राहिलेली मला नाही आवडणार आहे का? पण अश्विन शरू बरोबर खूप चुकीचं वागतोय. मला शरूसाठी खूप वाईट वाटतंय खरंच. मला नाही सहन होते तिचा त्रास. अश्विननी शरूला पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकवलंय. मी काय म्हणते, एकदा मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला आत्ता तुमची साथ हवी आहे. बस झाला अक्षरा, लय झाला आता. बरेच दिवस तुझं हेच मत आहे, पण या समध्यामध्ये तू तुझ्या विचारात स्वतःची घुसमट करून घेते आहेस. आणि राहिला प्रश्न अश्विनचा ना, तर अश्विनला मी लहानपणापासून ओळखतो. तो असं वाईट वागूच शकत नाही बघ. अहो, मी स्वतः अश्विन तिच्या बरोबर चुकीचं वागताना पाहिलंय. ठीक आहे, या घडीला मी समज मान्य करतो की तू बरोबर आहेस. अश्विन चुकीचा आहे, तो शर्वरी संघ वाईट वागतो आहे. पण हे समज सिद्ध करायला तुझ्याकडे एखादा तरी ठोस पुरावा आहे का? बोल की अक्षरा, हाय का पुरावा? नाही ना व. पर अश्विन चांगला असल्याचे माझ्याकडे लई पुरावे आहेत आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. काय सिद्ध करणार आहात तुम्ही? थोडा धीर धर, समज कळेल तुला. म्या तुला दाखवून देईन की तू अश्विन बद्दल जो विचार करती आहेस तो चुकीचा आहे आणि अश्विन किती चांगला आहे ते. अश्विनचं फक्त शर्वरीवरच नाही, तर आपल्या समध्यांवर नितळ प्रेम आहे. मला प्लीज सांगा, तुमच्या डोक्यात आता काय आहे? सांगितलं नव, कळलं लवकरच. अहो पण अहो थांबा ना. कुठे बाहेर चाललात का? काय विचारते मी? काय तुमच्या मनात? मला एकदा सांगा तरी. बोला ना प्लीज. काय सांगायचं त्यात? बोललोय ना एकदा. तुझ्या मोहर समज सत्य उलगडून दाखवल्याशिवाय तुझा विश्वास नाही बसायचा. काही सिद्ध करू नका. सत्य काय आहे ते मला माहितीये. तू जे बघितलंस ना ते सत्य नाही आहे, पर तू त्याला सत्य मानून चालली आहेस बघ. पर तो तुझा भास आहे आणि त्याच भासातनं मला तुला बाहेर काढायचंय बघ. हे जे डोसक्यात खूळ घालून घेतलंयस ना तेच बाहेर काढायचंय मला. तुम्ही जे काही करणार आहात ते मला एकदा सांगा, एवढंच माझं म्हणणं आहे. सांगायचं काय त्यात? हा, सांगायचं काय? केल्यावर कळलंच की. बरं, आता हे इनवणीचं दळण झालं असेल तर मी जातो. अहो, रागाच्या भरात काहीतरी भलते सलते निर्णय घेऊ नका. तुम्हाला माझ्याशी नाही बोलायचं ना, ठीक आहे. पण आईशी, आत्यांशी, कोणाशी तरी काहीतरी बोला, सल्ला घ्या प्लीज. माझा ऐका ना. म्हणजे कुकुळ बाळ आहे म्या? हा, कुकुळ बाळ आहे? नाही नाही, तुला आता तसंच वाटणार ना, तेच वाटणार तुला. अक्षरा, तू हे आडून आडून बोलतेस ना, याचा अर्थ कळतोय मला. याचा अर्थ एकच आहे की सुंदर तू अडाणी आहेस, तुला काय बी कळत नाही, व्यवहारात तू ठोंबा आहेस, दगड आहेस तू, वय ना? हो, असं नाही म्हणायचंय मला. मग कसं आहे? हा, कसं आहे? असंच आहे अक्षरा. तुम्ही आज पातूर समध्यांनी हेच ठरवलं आहे की सुंदर म्हणजे बेअक्कल बैल आहे, त्याला कुठं काय कळतंय. पर म्या सिद्ध करून दाखवणार की मला बी व्यवहार ज्ञान चांगलाच उमसतं. म्हणून या समध्यामध्ये जो काय निर्णय घेणार आहे ना, तो माझा सर्वस्वी मी घेणार आहे आणि तो बरोबरच असणार आहे. अक्षरा, तुझ्या डोक्याचे संशयाचं भूत आहे ना, हेच काढायचं आहे मला. आता उगाच शब्दाला शब्द वाढवू नकोस. आता जे काय होईल त्यानंतर बोलू आपण. अहो, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, एक गोष्ट चांगली करण्यासाठी दुसरी बिघडवू नका. ते तू करायलेस अक्षरा. बहिणीच्या काळजीपोटी तू आपलं नातं पाण्याला लावायलेस आणि हेच नकोय मला. माझ्यासाठी आपल्या नात्यापुढं कशाचा बी मोल नाही. म्हणून मी जे करायलोय ते बरोबरच आहे. तुम्हाला अडवू नकस. ठीक आहे, तुम्ही असंच जर मला न सांगता जाणार असाल ना, तर मी इथे अशीच उन्हात थांबणार. तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही तोवर इथून कुठेही हलणार नाही मी. तुला जे वाटतंय ना
ते तू कर, मला जे वाटते ते म्या कर. या अशा हट्टीपणामुळेच हे समज काढायला लागले. मन उन्हात उभी राहणार. आता बी गेली एका घरात काय माहिती का उन्हातच उभी आहे. नाही नाही, इतकाय कशाला उभी राहील. गेले बी असेल आत निघून. पर नसेल गेली तर माझ्यामुळे तिला उन्हात उभं राहायला लागलंय का. नाही, असं नाही करणार ती. हात तुटलं माझं, केवढं जड आहे. तरी बरं अजून लगीन नाही झालं, नाहीतर त्या संसाराचं लोडणं गळ्यात पडलं असतं. अयो, कसली विचित्र अवस्था झाली. आपल्या भावाला सुंदर 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 एवढं बोंब बोलतोय, कसल्या तंद्रीत आहे. वाटलं होतं आपला भाऊ आहे, जीवापाड प्रेम आहे आपलं. कसली तंद्री लागली काय माहित. लय जिद्दी आहे ती. हट्टाला पेटली तर माग हटणार बी नाही. मॅच असं वागून चूक केली. जाऊन बघाय पाहिजे. कशी उभी असेल इतक्या उन्हात काय माहित. सुंदर 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 सुंदर. काय झालं याला आज. बघून न बघितल्यासारखं करते. मुद्दाम तर करत नसेल. अक्षरा काय चालवलंस तू हे. हा चला, हे बघ अक्षरा, केवढं ऊन आहे. कशाला स्वतःचा हाल करून घेतेस. चल की आत. मी नाही येणार. नुसतं हट्टीपणा, याचाच राग येतोय बघ मला. तुम्ही नेमकं काय करणार आहात ते मला सांगा. अक्षरा, हे बघ हट्टीपणा करू नकोस. आतमध्ये चल. जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी आत येणार नाही. चल म्हणलं ना. नाही येणार मी. तू अशा ऐकणार नाहीस. बोला बोला वकील साहेब. काय आज गरीबाची कशी काय आठवण काढली. हा काय सुंदरनं सगळ्या प्रॉपर्टीचं पेपर तयार करून ठेवायला सांगितलेत. कशाला. हा ठीक आहे बघतो मी. बरं, फोन करून सांगितल्याबद्दल तुमचा आभार बरं का. हा आपल्याकडे राहिले. ठेवू फोन. काय हो, काय झालं. आता ह्या कावळ्यानं अजून काय घाण करून ठेवली ना, तेच काय कळण झालंय मला. अहो काय ते स्पष्ट बोला. उगा ड्युटीला घातलं घडाभर तेल आणि कीर्तनाला नुसता नंदी बैल. असं नको व्हायला. सुंदर पेपरचं काय बोलत होता. अगं बाई, तो हितला कायमचा वकील आहे ना, त्याच्या असिस्टंटचा मला फोन आला होता.
तो म्हणला सुंदरनं सांगितलंय सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर तयार ठेवा. का असं अचानक काय झालं? तेच तर कळणं झाले ना उर्वशी. किती बी खातेबोड केली तरी झिरो आपल्याच खात्यात. उर्वशी, वसुंधरानं हे सगळं त्याला करायला लावलं नसेल कशावर? नाही हो, मला नाही वाटत यो अक्षराचा डाव असणार. काय चाललंय हे लवकर उकरून काढायला पाहिजे. हाताबाहेर गेलं ना तर पस्तवायची वेळ येईल. आधीच एक डाव फुका गेलाय आपला त्या अक्षरामुळं. आपल्या हातात आलेले पैसे येता येता निघून घे. आणि आता नवीन काही तिने डाव रचला का नाही तर आपलं वाटोळच झालं म्हणून समज. नाही नाही नाही, या सगळ्याची माहिती घेऊन करेक्ट बंदोबस्त केला पाहिजे आधीच. पण ह्या सगळ्याची माहिती घ्यायची कशी हेच अडचण आहे. सुंदरकडनं हे समज खुबीने काढून घ्यायचं असेल तर त्यासाठी माझ्याकडे एक माणूस आहे. हे घे औषध. नको स्वरूप, खूप कडू असेल ते. ऑफकोर्स आयुर्वेदिक म्हटल्यावर कडू असणारच ना. पण घे, याने बरं वाटेल, शांत वाटेल तुला. गोड मानून घे. स्वरूप, अगं त्यात मला सूट न होणारा कंटेंट असेल तर? आयुर्वेदिक आहे, याचा काही साईड इफेक्ट नाहीये. घे. स्वरूप, नाही, मी नाही घेणार ते. अश्विन, औषध येते, घ्यावं लागेल. नाही स्वरूप, ते कडू असेल, मी नाही घेणार. हट्ट करू नकोस हा अजिबात. चल घे. शरू नको ना प्लीज. अश्विन, अरे काय चाललंय? बघा ना, मग मी औषधच घेत नाहीये. लहान मुलासारखा हट्ट करतोय. शरूप, मी ते औषध घेईल, पण एका अटीवर. काय ना, मला खूप भूक लागली. प्लीज काहीतरी घेऊन ये ना खायला. पोहे आण, पोहे. आत्ता पोहे? अशी कशी भूक लागली? आत्ताच खाल्लंस की? मला नाही माहित, मला लागली पुन्हा भूक. असं कसं? औषधामुळे लागत असेल. हे बघ शरू, तू पहिले पोहे आण ना, नंतर बघू आपण काय कशामुळे झालंय ते. नाही 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 नाही, मला माहितीये औषध टाळण्यासाठी तू हे सगळं करतोय. शरू, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? हा, तुला माझ्या भुकेपेक्षा हे औषध जास्त महत्वाचं आहे? काय काय विचारतोय मी? अरे अश्विन, काय करतोयस तू हे? हा, शांत हो बरं. शरू, शरू, मी हे काय करत होतो मी? आहे शरू, मी तुझ्यावर हात उचल. मी शरू, सॉरी शरू, शरू, आय एम सॉरी. मला खरंच काही कळत नाही मी काय करतोय ते. शरू, शरू. अगं शर्वरी, त्याला ना मानसिक धक्का बसलाय म्हणून असं करतोय बघ. तुझा बरं पटकन पोहे करून आण, म्हणजे त्याच्या समाधानासाठी तरी. हा, जा. अश्विन, मी आणते हा पोहे. बोल, काय बोलायचं? आपल्या वकिलाच्या माणसाचा फोन आलता. सुंदरनी प्रॉपर्टीचे समजे पेपर मागवलेत. काय? मला वाटतं अक्षरानेच हे करायला सांगितलं असेल. अक्षरा, ही अक्षरानं माझ्या पायातली धोंडच व्हायला लागली. हिला तर शांत बसवतच नाही, पण हिला असं सोडून चालणार नाही. आपल्याला पैसे देणार होती तिथे सुंदरला बोलवून तिने आपल्या सोबतच गेम केला. त्याची भरपाई म्हणून तिला मी आता डबल किंमत मागणार. त्याशिवाय ती वठणीवर यायची नाही. तिला चांगलीच अद्दल घडवावी लागेल. तसं करू नकोस. लोणी खायचं असेल ना तर थंड हाताने उचलावं लागतं, नाहीतर ते वितळून जात. तसा थंड डोक्याने विचार कर.
नाही तर वाघाला लावला सापळा आणि म्हातारीच्या हाती भोपळा, असं नको व्हायला. सुंदरनी प्रॉपर्टीचे पेपर का मागवलेत ते आधी बघायला लागल, मग पुढे बघू काय करायचं ते. मम्मी पण हे कळणार कसं? अक्षरा आणि सुंदर इतक्या इझिली हे सांगणार नाही. तरी बी आपल्याला काढून घेता येईल. आता जी परिस्थिती आहे ना व, म्हणजे अक्षरा आणि सुंदर मध्ये जे वाद आहेत त्याचा फायदा करून घेऊन आपल्याला माहिती काढून घेता येईल. आणि ते काढून घ्यायला परफेक्ट माणूस तूच आहेस. सध्याच्या घडीला तूच हे करू शकतोस. ह्यो नसता मूर्खपणा करायला कोणी सांगितला होता? पाय बघ केवढे पोळले आहेत. अहो काही नाही झालं एवढं. काही बोल नकोस, मी हा काय बी ऐकून घेणार नाही.